हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाइन बनवायची असते, साडीला छान दिसेल असं ब्लाउज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी। त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते। सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, न्यू लुक मधली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग सहित ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर काठ सुद्धा कट करून सेपरेट केलेला आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईन बनवणं सोपं जावं यासाठी। तर इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग कशी करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याचा म्हणजे त्याची जी काही उंची आहे तर ती टोटल आहे इथे 13 इंच, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टाकलेला आहे शोल्डर आणि गळारुंदी असे टोटल 7 इंच, कारण की हा बोटनेकचा ब्लाउजचा बॅक पार्ट आहे आणि बोटनेकला आपल्याला पूर्ण शोल्डर लागत असतं। सो म्हणूनच मग पूर्ण शोल्डरच्या निम्मा आपण इथे घेतलेला आहे आणि तेवढाच मुंडा सुद्धा घेतला, क्रॉसमध्ये 1 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे ड्रॉ केला। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजेच 9 अधिक 1.5 इंच मार्जिन घेतलं, तुम्ही इथे 2 इंच मार्जिन सुद्धा ऍड करू शकता। सो अशा पद्धतीने मग आपण हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला म्हणजे आपल्याला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे ना, खरं तर त्यावर याची मार्किंग करायची आहे गळ्याची। सो म्हणून मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवला आणि बोटनेकसाठी आपल्याला 2 मार्किंग करावी लागते, म्हणजे वरच्या गळ्याची 1 आणि मधल्या शेपची। सो इथून मी 3 इंचाला मार्किंग केली आणि त्याच्या खाली आपल्याला ना डिस्टन्स घ्यायचं आहे 1.5 इंच 2 इंच असं तुम्ही इथे घेऊ शकतात। त्याचबरोबर इथून खाली सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे, म्हणजे गळा किती डीप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे। आणि जी काही गळारुंदी आहे 4 इंचाची तर त्याची सुद्धा आपल्याला आता इथे प्रत्येक ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे। तर बोटनेक ब्लाउज साठी आपली ही बेसिक स्टेप आहे, गळा कुठलाही असो या पद्धतीने मार्किंग करून ह्या लाईन ड्रॉ करून आपल्याला 2 बॉक्स इथे तयार करावे लागतात, म्हणजे वरचा एक आणि खालचा एक, आणि म्हणजे वरती एक गळ्याचा शेप आणि मध्ये एक। सो अशा पद्धतीने मग आपण फायनली इथे हे दोन्ही पण बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि वरचा जो काही बॉक्स आहे तर तिथे आपण गोल गळा घेणार आहोत। खरं तर इथे तुम्ही पानगळा वगैरे किंवा थोडा युनिक असा घेऊ शकतात, पण मी इथे सिंपल गोल गळा घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता हा जो काही मधला शेप आहे ना तर तिथे सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे। तर इथे इथून आपल्याला पानगळ्याचा शेप द्यायचा आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, तर इथे सुद्धा तुम्ही वेगळा शेप घेऊ शकतात, पण आजची जी काही डिझाईन आहे त्यामध्ये आपला हा शेप आहे। तर बघा, जर आपल्याला हा गळा कॅनव्हास पेपर लावून बनवायचा असेल तर ही मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करावी लागते, पण आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करताच ही डिझाईन बनवणार आहोत। तर बघा, त्याच लेवलमध्ये आपण मार्किंग केली आणि ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घेतली आहे। ठीक आहे, आता जी काही मार्किंग केलेली आहे ना तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी हा जो काही वरचा गोल गळा आहे ना तर तो आपण इथे कट करून घेऊयात। यानंतर जो काही मधला शेप आहे पानगळ्याचा तर तो इथे कटिंग करून घेऊयात। पुन्हा सांगते, जर फक्त मधला शेप जरी तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून बनवायचा असेल तरी सुद्धा मग इथे लगेच कटिंग करण्याची गरज नाहीये। ठीक आहे, सो अशा पद्धतीने मग आपण ही कटिंग करून घेतलेली आहे। आता एवढंच नाही तर ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना खरं तर तिथून सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, तर ती सुद्धा आपण कटिंग करून घेऊयात। तर बघा, मग आता सगळ्यात आधी काय करायचं आहे की जो काही आपला बॅक पार्ट आहे अस्तरचा ना
तर तिथून बरोबर ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्यावर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे हा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आपला सेपरेट झालेला आहे. त्यानंतर आता जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा मग मी इथून हे कट केलेलं आहे आणि आता वरचा पार्ट खालचा पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं कटिंग झालेलं आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला जो काही वरचा पार्ट आहे तर तो स्टिच करायचा आहे आणि तो आपल्याला काठाचा बनवायचा आहे. सो त्यामुळे मग मी इथे काठ घेतला तर तो सरळ ठेवलेला आहे. इथे सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी गळा रुंदी एकदा चेक करायची बरोबर येत आहे की नाही ते. आणि मग त्यानंतर काय करायचं, जो काही आपला गळा आहे त्याच्या कडेकडेने साधारणतः आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायचं आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, गळा आपला तिरका खालीवर असं होणार नाही, तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी खरं तर ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली आपण इथे टीप मारून घेतली. आता इथे टीप मारल्यानंतर काय करायचं, जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच काठाचा जो काही पार्ट आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि यानंतर आता इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर असा सरळ व्हावा आणि गळ्याचा आकार व्यवस्थित गोल यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा हे सरळ करून आता गळ्याला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ती तुम्ही आवर्जून फॉलो करायची. यानंतर आता कडेकडेने आपल्याला अस्तर आणि काठ एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर हे मार्जिन आपण खरं तर कुठे कॅल्क्युलेट केलेलं नसतं ना, त्यामुळे आणि कुठे गोळा होणार नाही, तिरका जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपलं काठ आहे तर तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट मापाचा आपला हा पार्ट इथे रेडी व्हावा खरं तर यासाठी. ठीक आहे. सो बघा मग मी एकदम काटोकाट कट केलं, म्हणजे जेवढं आपला अस्तर होता ना त्याच लेवलमध्ये आपल्याला आता हा पार्ट इथे ठेवायचा आहे. तर हा पार्ट आपला रेडी झाला. खालच्या साईडनी ना तुम्ही आधीच टीप मारून सुद्धा फिनिशिंग सहित करू शकला असता, पण कसा ना मधला गॅप खूप कमी होता, तो जास्त घेतला तरी सुद्धा चालू शकतो, पण मग मी इथे कमी घेतला होता. सो म्हणून मग आता इथे पट्टी लावून फिनिशिंग द्यायची आहे खालच्या पार्टला. तर 1 इंचाची पट्टी कट करायची आहे, तर मी कट करून घेतली आणि आता ती डबल फोल्ड करायची आणि मग इथून ठेवून एक लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे सिंपल एकसारखी असं टीप मारून घ्यायची आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित तंतोतंत ते पकडलेलं आहे. आणि जर का इथे एखाद्या कॉन्ट्रास्ट कलरची तुम्हाला पायपिंग करायची असेल ना तरी सुद्धा तुम्ही करू शकतात, पण मी काही इथे करत नाहीये कारण की कॉन्ट्रास्ट कलर नाहीये, काठ आहे आणि साडी ब्लाऊज सेमच आहे, जसं तुम्हाला दिसतंय ना सेम तसंच. सो त्यामुळे मग आता डायरेक्ट ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपण सिंपल टीप मारून घेऊयात, कारण आपल्याला हा पार्ट फिनिशिंग सहित रेडी करायचा होता. आणि फायनली बघा हा पार्ट आपला परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आता यानंतर जो काही खालचा पार्ट होता तर तो सुद्धा रेडी करायचा. त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यानंतर त्यावर हा जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा. सेंटरला एक पिन लावायची, दोन्ही साईडनी जरी लावली तरी सुद्धा चालणार आहे, पण मी डायरेक्टच आता इथे स्टिच करणार आहे. तर इथे आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडनी साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारायची आहे. लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण कॅनव्हास पेपर न लावता गळा बनवतो त्यावेळेस मार्जिन कमी जास्त होणार नाही. त्याचबरोबर जसा शेप आपण ड्रॉ केला आहे बरोबर त्याच लेवलमध्ये इथे टीप येईल याची आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे ही टीप मारून घेतलेली आहे. यानंतर जो काही मधला एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तर तो कट करायचा. त्याआधी कमरेच्या साईडला सुद्धा आपण टीप मारून घेऊयात. तर इथे साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे, म्हणजे काय होतं की वरचा गळ्याचा पार्ट आणि हा खालचा कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच आपलं फिनिशिंग सहित रेडी होतं. आणि ही एकदम सोपी स्टेप आहे खरं तर, कमीत कमी टाइममध्ये दोन्ही फिनिशिंग सहित प्रॉपर रेडी होतं. कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्रा होतं तर ते कट केलं आणि यानंतर आता इथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि जसा आपण इथे शेप ड्रॉ केला कट केला तसाच तो रेडी व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त मेन फॅब्रिकला किंवा मेन ब्लाऊजचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची.
आणि बघा मग इथे आपण हा पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे. सो कमरेच्या साईडनी गळ्याच्या तिथे व्यवस्थित सेट करायचा आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडनी द्यायची आहे दापटीप. सो बघा मग इथे दापटीत येताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. ऍक्च्युली मी संपूर्ण बॅकनेक डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना तुम्हाला भरपूर सारे फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित संपूर्ण ही डिझाईन स्टिच करता यावं यासाठी. तर बघा मग किती छान असा हा शेप आलेला आहे, एकदम परफेक्ट प्रॉपर आणि फिनिशिंग सुद्धा खूप मस्त आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येतं. आता सेम त्याच पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपलं खरं तरी ते कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट रेडी झाला. यानंतर पुढची मेन स्टेप आहे ती म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घेणं. आता इथे हे जोडताना सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन सुद्धा आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, ती याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा पार्ट आपल्याला इथे रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण नेहमी परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच इथे आपल्याला सगळ्यात आधी हे जोडून परफेक्ट असा पार्ट रेडी करायचा आणि फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे दोन्हीही पार्ट इथे रेडी झालेले आहेत. आता यानंतर आपल्याला इथे एक लेस लावायची आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता. तिथे गोल्डन लेस सुद्धा मॅच होईल, पण मी काय केलं गोल्डन आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनची एकदम छोटीशी छान नाजूक बारीकशी लेस इथे घेतलेली आहे. तर तुम्हाला जर ब्रॉड एखादी डिझायनर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात, बट मला इथे सिंपलच घ्यायची होती, सो त्यामुळे मग मी इथे सिंपल घेतलेली आहे. आणि बऱ्याचदा लेस कशी यूज करायची हे कस्टमरच्या चॉईसवर सुद्धा डिपेंड असतं आणि स्वतःचा असेल तर मग आपल्यावर डिपेंड असतं. कसं असतं ना, काहींना खूप ब्रॉड लेस आवडत असते, काहींना नाजूक बारीक लागत असते, सो त्यामुळे ज्याच्या त्याच्या पसंतीचा हा विषय आहे. फक्त एवढंच आहे की अगदी परफेक्ट प्रॉपर असं लावायचं आहे, जेणेकरून आपला हा जो काही शेप परफेक्ट ऑलरेडी आलेला आहे तर तो बिघडू नये, त्याचा शेप वगैरे याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि बघा आता इथे आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप द्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस आपली जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने त्याला टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आणि बघा इथे या लेसने अजून सुंदर लुक सुद्धा आलेला आहे. यानंतर जर तुम्हाला हीच लेस अजून एक लेअर मध्ये लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, बट मी काही इथे लावलेली नाहीये. आता यानंतर इथे आपल्याला हँगिंगची लेस लावायची आहे, म्हणजे पाईपवाली आहे. सो त्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागणार आहे. तर सिंगल फूट लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं ना, पाईप्स मनी हे फुटत नाही आणि एकदम तंतोतंत आपल्याला ही हँगिंगची लेस सुद्धा लावता येते. सो बघा मग इथे मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश ही लेस लावून घेत आहे. आणि खरं तर ह्या लेसमुळे आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक येणार आहे. इथे तुम्ही हाताने पण हँगिंग्स रेडी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण मग इथे मी डायरेक्ट जी काही रेडीमेड लेस असते ना तर ती यूज केलेली आहे. आणि किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित बघा हे हँगिंगची लेस आपण इथे लावून घेतलेली आहे. यानंतर आता वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आपल्याला इथे एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. तर बघा एक एक जोडून घेऊयात. तर मी इथे हे अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि इथे जोडताना सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. एवढंच नाही तर शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपल्या तिथून निघायला नको, ब्लाऊज खराब व्हायला नको यासाठी. आणि इथून पण बघा अगदी व्यवस्थित तंतोतंत ते ठेवायचं आहे. अजिबात तिरका वगैरे होऊन देऊ नका, नाही तर मग फिनिशिंग बिघडेल आणि मग काय होतं का अशा वेळेस जर का व्यवस्थित बसलं नाही तर ब्लाऊज सुद्धा परफेक्ट बसत नाही. सो बघा मग किती छान परफेक्ट असं आपण हे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट एकमेकाला इथे जोडून घेतलेला आहे. त्यानंतर आता जो काही पानगळ्याच्या शेपला आपण लेस यूज केली होती तीच लेस आपल्याला इथे वरती गळ्याला सुद्धा यूज करायची आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वेगळी पण लेस यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये, बट इथे मी सेमच घेतलेली आहे. आणि गोल्डन सुद्धा इथे छानच दिसेल, कारण गोल्डन कसं ना कशावरही मॅच होतच असतं, किंवा मोती लेस पाइपिंग असंही तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. सो बघा मी इथे ही लेस लावून घेतली आणि ह्या लेसला सुद्धा आता दुसऱ्या साईडने टिप देते, म्हणजे फिनिशिंग छान यावी यासाठी. ठीक आहे. सो बघा मग फायनली प्रॉपर असं परफेक्ट आपण ही लेस लावून घेतली. गळ्याचा आकार वगैरे अगदी परफेक्ट आलेला आहे, म्हणजे वरचा गळा सुद्धा आणि
आपला हा मधला सुद्धा. त्यानंतर आता बॅक साईडला आपण इथे टक्स टाकून घेऊयात. सो सेंटर पासून 4.5ला किंवा 5ला मार्किंग तुम्ही करू शकतात. बोटनेक आहे त्यामुळे मी 5 इंचाला मार्किंग केली आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतली. यानंतर आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर टक्स टाकताना सुरुवातीला डबल टिप देऊन अगदी परफेक्ट असं लॉक करून घ्यायचं आणि त्यानंतर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि टक्स परफेक्ट जर टाकले ना तर ब्लाऊज फिटिंगला छान बसतो, नाहीतर मग तो मागच्या साईडनी वरती तरंगतो वगैरे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक टक्स टाकून घ्यायचे. त्यानंतर आता कमरेच्या साईडला सुद्धा मी ही लेस इथे यूज करत आहे. खरं तर नाही लावली तरी चालेल आणि लावली तरी सुद्धा चालणार आहे. सो मी लावून घेते, म्हणजे कसं ना आपल्या ह्या बॅकनेक डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक यावं यासाठी. आणि कसं असतं जेवढा डिझायनर छान ब्लाऊज असतो ना तेवढी साडी सुंदर दिसते, कारण साडीचं लुक हे संपूर्ण आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं. सो त्यामुळे मग इथे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वकच आपल्याला खरं तर ही लेस लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर ह्या लेसला सुद्धा बघा मी दुसऱ्या साईडने टीप देते. त्याचं कारण तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. आणि अगदी छान प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. एवढंच नाही तर आपला हा जो काही बॅकनेक डिझाईन आहे ती ही सुद्धा कम्प्लीट स्टिच झालेली आहे. सो बघा मग फायनली छान असा काठापासून आपण खूप सुंदर अशी बोटनेक डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. खरं तर काय होतं ना काठाचा जो ब्लाऊज असेल ना पैठणी साडीवरचा वगैरे किंवा काठपदर साडीचा, तर अशा वेळेस बोटनेकमध्ये डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. आणि आता सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे जर तुम्हाला काठापासून बोटनेकमध्ये डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल. यासाठी एवढंच नाही तर या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येणार आहे. अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशा छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा आपली आजची ही बोटनेकची न्यू लुक मधली ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही या पद्धतीने ही डिझाईन बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.